ओम शांती. 2 ऑगस्ट 1972ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे प्रत्येक कर्म विधीने केल्याने सिद्धीची प्राप्ती. बापदादा म्हणतात, पुरुषार्थाचे लक्ष्य आहे सिद्धीला प्राप्त करणे. जसे दुनियामध्ये आजकाल रिद्धिसिद्धी खूप आहेत. तिकडे रिद्धिसिद्धी आहे आणि इथे विधीने सिद्धी आहे. यथार्थ आहे विधी आणि सिद्धी. प्रत्येक संकल्प वा कर्म जर विधीपूर्वक असेल तर सिद्धी नक्कीच होते. जर सिद्धी नाही तर विधीपूर्वक नाही. म्हणून भक्तीमध्येही जे कार्य करतात किंवा करवतात त्याची व्हॅल्यू विधीवरच असते. विधीपूर्वक झाल्याने सिद्धीचा अनुभव करतात. बापदादा म्हणतात, सिद्धी प्राप्त न होण्याचे मुख्य कारण एकाच वेळी 3 रूपांनी सर्व्हिस करत नाही. तिन्ही रूपांनी आणि तिन्ही पद्धतींनी एकाच वेळी करायची आहे. ज्ञानस्वरूप, शक्तिस्वरूप आणि प्रेमस्वरूप. लव आणि लॉ दोन्ही सोबत पाहिजे. या तीनही रूपांमध्ये सर्व्हिस करायची आहे. म्हणजेच मनसा वाचा कर्मणा तिन्ही रीतीने एकाच वेळी तिन्ही रूपांनी सर्व्हिस करायची आहे. जेव्हा वाणीद्वारा सर्व्हिस करतात तेव्हा मनसा पण शक्तिशाली पाहिजे. शक्तिशाली स्टेजमध्ये त्यांच्या मनालाही परिवर्तन करता येईल. वाणीद्वारा ज्ञानस्वरूप बनवतात आणि कर्माद्वारा त्यांच्या संपर्कात येतात. त्या संपर्कात त्यांना असे अनुभव झाले पाहिजे की मी पण या गॉडली फॅमिलीचा सदस्य आहे. चलन अशी पाहिजे की त्यांना अनुभव झाला पाहिजे की हाच माझा परिवार आहे. प्रेमस्वरूप आणि शक्तिशाली असले तर त्या आत्म्यांमध्ये पण शक्ती भरेल आणि ते कोणत्याही विघ्नांना, वातावरणाला सामोरे जाऊ शकतील. आत्मा जास्त लववर आकर्षित होतात. 2रा नंबर ज्ञानावर. जे सर्व्हिसेबल निमित्त बनतात त्यांच्यामध्ये ज्ञान जास्त आहे. प्रेमही आहे पण शक्ती कमी आहे. बापदादा विचारतात, शक्तिशाली स्टेजची निशाणी काय असेल? एका सेकंदात कोणत्याही वायुमंडलला, वातावरणाला, मायाच्या कोणत्याही विघ्नांना ते खतम करू शकतील. कधी हारणार नाहीत. म्हणजे प्रकृतीही त्यांची दासी असेल. प्रत्येक कर्तव्यात सिद्धी दिसेल. विधीचे कारण सिद्धी झाले ना. मग विधीमध्ये कमी असल्याने सिद्धी कमी होते. भक्तिमार्गामध्ये साधना करतात आणि इथे आहे साधन. बापदादांच्या प्रत्येक विशेषतेला
स्वतःमध्ये धारण करता करता विशेष आत्मा बनायचे आहे. जसे मुलांसाठी परीक्षेचे दिवस जवळ येतात, तेव्हा राहिलेला अभ्यास रिव्हिजन करून, चेक करून काय काय कमी आहे ते पूर्ण करतात. तसेच बाबांनी दिलेला अभ्यास रिव्हिजन करून कंप्लीट करायचा आहे. जशी जशी सिद्धीची पर्सेंटेज वाढत जाईल तसा तसा वेळ वाया जाणार नाही. जो जितका ज्या विषयात पास असेल तितकाच त्या विषयाच्या आधारावर ऑब्जेक्ट आणि रिस्पेक्ट म्हणजे आदर मिळेल. एकतर प्राप्तीचा अनुभव होईल. जसे ज्ञानाचा विषय असेल तर त्यासाठी ऑब्जेक्ट प्राप्ती काय आहे? लाईट आणि माईट ह्या प्राप्तीचा अनुभव होईल. ज्ञानाच्या आधारावर आदरही मिळेल. मग तो दैवी परिवाराकडूनही मिळेल आणि अन्य आत्मांकडूनही मिळेल. योग म्हणजे यादच्या शक्तीद्वारा ऑब्जेक्टची प्राप्ती व्हायला पाहिजे आणि ती आहे जे पण संकल्प करतील ते समर्थ होतील. योगच्या शक्तीमुळे येणारी समस्या पहिलेच जाणीव होईल आणि अगोदरच जाणीव झाल्यामुळे त्यात हार होणार नाही. असेच योगच्या शक्तीने जुन्या संस्कारांचे बीज संपून जाईल. कोणतेच संस्कार आपल्या पुरुषार्थामध्ये विघ्न बनणार नाही. ऑब्जेक्ट असेल तर आदर नक्कीच मिळेल. ही पण स्मृती ठेवायची आहे की वेळेनुसार स्वतःलाही परिवर्तन करायचे आहे. स्वतःला परिवर्तन करता करताच सृष्टी परिवर्तन होऊन जाईल. नेहमी लक्षात ठेवायचे आहे की माझ्या प्रत्येक संकल्पाच्या मागे विश्वकल्याणाचा संबंध आहे. ओम शांती.